समायरा, अगं काय चाललंय तुझं? विधी चालू आहेत ना, ते आधी पूर्ण होऊ देत, मग फोटो वगैरे काढा. ओके ओके फाईन. ओ गॉड, किती गरम होतंय इकडे. मी आतमध्ये एसी मध्ये. सॉरी, एसी तर नाहीच आहे ना. फॅन खाली बसते. गौतम, ए गौतम, ए गौतम, ए गौतम, ए गौतम, look at me. हे गौतम, नाही कसं जाऊ दे मी. उठ. तुला काही होऊ देणार नाही. उठ. मी तुला काही होऊ देणार नाही. हळू. सॉरी. इम्तियाजला सांग गाडी काढायला. हा सांगते. तेजस्विनी कुठे निघालीस का? अगं ते इव्हेंटला जायचं होतं ना, आणि गुरुजींना पत्रिका पाठवल्यात गौतम आणि समायराच्या, त्यांना भेटते जरा एकदा. तू खरोखर गौतमचं लग्न त्या मुलीबरोबर लावून देणार आहेस? हा म्हणजे मी म्हंटल ना, मुलगी पसंत आहे म्हणजे हो. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये बरं का तेजा. तू विसरलीस त्या समायरानी साक्षीच्या लग्नात केवढा तमाशा केला होता ते? मला ती मुलगी आपल्या गौतमसाठी अजिबात आवडलेली नाहीये. आणि तुला गौतमला विचारायची गरज नाही वाटली? नाही. पार्सल घेतलंय. हो, मी पोहोचतोय. तुला मुलांनी आता एकमेकांना अंगठी घाला. काय? वेळा. गौतम, डोळे उघडे ठेव. कॉल बॅक. मुलीला अंगठी घाला. मॅक, मी सांगतो ते नीट ऐक. गौतमला घेऊन डॉक्टर जोशीकडे चाललोय. त्यांनी विष घेतलंय. तू एक काम कर, आईला कळव आणि तिला डॉक्टर जोशीकडे यायला सांग. लवकर 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 मॅक. गौतम, डोळे उघडे ठेव. पोहोचतो आपण. आणि समायरा लग्नामध्ये सिच्युएशनल वागली आहे. युगाच एवढ्याशा गोष्टीवरून निष्कर्ष काढू नकोस. ती मुलगी अजिबात योग्य वाटत नाही मला आपल्या गौतमसाठी. आई, लग्नासाठी फक्त आपण मुलगी पाहतो का? ती फॅमिली कुठली आहे, स्टेटस काय काय, क्वालिफिकेशन, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात ना. मला आहे ना कधी कधी शंका येते की तू खरंच माझी मुलगी आहेस का नाही. थांब, बोलतेय मी तुझ्याशी. लग्नासाठी पहिले खरंच मुलगीच पाहायची असते. बाकी सर्व गोष्टी आपण नंतर पाहतो. त्या समायरामध्ये आहे ना एवढी सुद्धा माणुसकी नाहीये. आणि त्या आकाशच्या बहिणी, अरे किती साध्या सरळ, केवढी माणुसकी आहे त्या बास मुलांना. ग बाई, त्या 4 मुलींचं कौतुक केव्हापासून बघते. चांगल्या आहेत, चांगल्या आहेत, चांगल्या आहेत. काय क्लास आहे का, स्टेटस आहे का, वागणं काय, किती लाऊड आहेत त्या चाळकरी मुली. त्यांच्याविषयी बोलूच नकोस तू. अगं तेजा, आपण पण चाळीतच राहत होतो. हो, पण चाळीतून मी बाहेर काढलं ना, म्हणून इथपर्यंत पोहोचलोय आपण. तू अजूनही अडकून राहिली आहेस चाळीमध्ये. अगं ते आपले रूट्स आहेत, आपण त्यातनच वर आलोय ना. आणि मॅम सांगितलं. हा मकरंद बोल. हा मॅडम. हा
एक्सक्यूज मी. का केलंस गौतम तू का केलंस जर तुला काही झालं तर मी कसं सांगू स्वामी मी हात जोडतो तुमच्याजवळ प्लीज प्लीज गौतमला वाचव प्लीज तर वाचव. Ha ha ha.